दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातून भाजपची तिकीट सीमा सावळे यांना मिळेल अशी चर्चा सगळीकडे रंगत होती। मात्र पक्षाने तिकीट विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना दिल्याने आता सीमा सावळे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे। सीमा सावळे यांनी दर्यापूर मतदारसंघात चांगला जनसंपर्क तयार केला। नुकताच अंजनगाव सुर्जी येथे जिजाई प्रतिष्ठानच्या रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम देखील येथे घेण्यात आला। त्यावरून हे लक्षात येते की आता सीमा सावळे ह्या अपक्ष उमेदवारी दाखल करतील। पण मी सांगते की माझ्या दिवाळीचा दिवस संपले। 21 ला मतदान आहे, 24 ला मतमोजणी आहे। विजयाचा दिवस संपला की दिवाळीचे 3 दिवस आम्ही जाऊ देणार। 30 तारखेला या तालुक्यामध्ये माझ्या महिला भगिनी सगळे दारूचे धंदे आम्ही एकजुटीने आम्ही उद्ध्वस्त करणार आहे। आमचा हा इशारा आहे सत्ताधाऱ्यांना सुद्धा। तो दर्शवलाच होता नव्हे तर सर्वोच्च माणसांनी दर्शवला होता आणि म्हणूनच मी इथं परत कामाला सुरुवात केली होती। हरकत नाही, त्यांच्या काहीतरी त्यांच्या ठिकाणी त्यांच्या मजबुरी असते, मला माहीत नाही काय घडलं। दर्यापूरवरून विदर्भ न्यूज करिता अमोल कंटाडे यांचा हा वृत्तांत।